भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा लढती अनेक वेळा झालेल्या आहेत आणि जर दोघं वेळोवेळी लढले तर बंडखोरी कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाही. हा एक फॉर्म्युला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. परंतु मी जे प्रसार माध्यम बघितलं तर मला ती शक्यता आहे, अजून काही नक्की नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं प्रचाराला फक्त 3 ते 4 दिवस कसे काय आलेले होते. यावेळी मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी मोठी संधी मिळणार आहे. 10-12 दिवस साधारण मिळत आहेत चिन्ह वाटपानंतर मतदानामुळे. तर चांगलं आहे ना. जे पक्ष आहेत ज्यांचे अधिकृत चिन्ह आहे त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. ते फॉर्म भरला की त्याला बी फॉर्म मिळाला की ते सुरूच झालं. जे अपक्ष आहेत त्यांना चिन्ह वेळाने मिळणार आहे. साहेब, यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक स्थायी समिती सभापती हे राष्ट्रवादीचे होते, महापौर राष्ट्रवादीचे होते. असं लोकसभांची ताकद राष्ट्रवादीची होती शहरामध्ये. यामध्ये जागा वाटपांमध्ये थोडं पुढं बघून राष्ट्रवादी काही होणार नाही, योग्य तो निर्णय होईल. मुंबई महापालिकेत नवा मलिकांच्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाही, त्याबद्दल काय अजून आम्ही काय बोलणार नाही, पण अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. साहेब, काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं होतं की लवकरच मराठी पंतप्रधान आहे. आज धनंजय महाडिक यांनी देखील एक सूचक वक्तव्य केले की देश पातळीवर काही घडामोडी घडतायत, मात्र पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील. व्हीप देखील जारी केलेला आहे संसदेमध्ये हजर. अधिवेशन संपलं का चालू आहे? 1-2 दिवस आहे अजून आहे. ठीक आहे, मला काही माहिती नाही. आता वास्तविक तुम्ही धनंजय महाडकांनाच विचारला पाहिजे होतं, कारण त्यांचीच अधिक माहिती आहे. आपल्याला काही माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा काय बोललेलं ते सुद्धा प्रसार माध्यमावर ऐकलं होतं, परंतु अनेकांनी त्याचा इन्कार केलेला होता. यात आम्ही फार खेड्यातले आणि गल्लीतले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हाला एवढे दिल्लीतलं काय माहिती नाही.